लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आले। काल शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हेंना दादांनी आव्हान दिलं आणि तात्काळ अजित पवार शिरूर मतदारसंघात आले आणि पुन्हा चॅलेंजवर ठाम असल्याचं दादा म्हणाले। तर अमोल कोल्हेंनी बात निकली है तो दूर तक जाएगी अशा शब्दात इशारा दिलाय। पाहूया। ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप, मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल। तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना लोकसभेच्या निवडणुकीत आव्हान दिलं आणि दुसऱ्या दिवशी दादा कामाला लागले। अजित पवारांनी कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात विकास कामांचा पाहणी दौरा केला। मात्र चॅलेंज आणि पाहणी दौऱ्याचा संबंध नाही असं सांगताना दादांनी चॅलेंज फायनल असल्याचंही म्हटलं। कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थित काही संबंध नाहीये। माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता। मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू। त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप, मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल। तर दादांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली। खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबतच आहेत। मात्र आता शिरूरमधून कोल्हेंना पाडणारच असं आव्हान दिल्यानंतर कोल्हेंनी दादांना उत्तर दिले। 2019 मध्ये जिथे होतो तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली ते टीका करत आहेत असं कोल्हे म्हणाले। मला काय ठीक आहे ना, त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलंय। आता तेच कितीदा उगाळून काढणार आहे, मला नाही आवडत तसं। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही। त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील। राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय। आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करतायत मी आहे तिथेच आहे, त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं। राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय। 1.5 वर्षाआधी राजीनामा द्यायचाच असं कोल्हे म्हणत होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। त्यावरून आता बात निकली है तो दूर तक जाएगी असा इशारा कोल्हेंनी दिलाय। त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं। त्यांना खाजगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले, त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या। परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय बनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा। काय कारण होती राजीनामा देण्याची? बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली आहे तो दूर तक जाएगी, आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे। मधल्या काळामध्ये साही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्वांच्या बाजूने ठामपणे मान ताठ करून उभं राहणं पसंत केलं आणि म्हणून आज आपण 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो।
जर मी केवळ त्यांची प्रतिमा साकारत असेल तर एवढा बोध तरी ही प्रतिमा साकारताना नक्कीच घेतला पाहिजे. त्यामुळे चित्रपटाने व्यवसाय काय केला ते मला ठाऊक नाही, पण त्याहीपेक्षा चित्रपटाने जे शिकवलं ते आचरणात आणणं मी माझं कर्तव्य समजतो. शिरूरवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आव्हान देणं सुरू झालंय. तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून ठाकरे गटातलेच 2 नेते आमनेसामने आले. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास मी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढणार असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. तर जनतेच्या मनात मीच असल्याचं माजी खासदार खैरेंचं म्हणणं आहे. कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली उद्धवजी ठाकरे साहेबांनी तरी मी मारेल. बाकी तर निवडणुका लढायचा तर काही प्रश्नच नाही. बिलकुल काहीच प्रॉब्लेम. त्यांनी सांगितलं तर काही करेल मी. हे बघ खैरे साहेब आमचे नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे. त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे. निश्चित उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार. मग ती कोणालाही उमेदवारी मिळेल याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरजच नाही. चंद्रकांत खैरे पडल्यानंतर चंद्रकांत खैरेंबद्दल सहानुभूती वाढली आणि माझं बॅड लक होतं की मी पडलो किंवा पाडला. पण मी त्या ठिकाणी मी एकच सांगेल की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता म्हणते म्हणून त्या ठिकाणी माझी इच्छा आहे. परंतु ही इच्छा जरी असली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील तो आदेश पाळायचा. आपण आज्ञाधारक आहोत, त्यामुळे ते आहे. कोण पडले कसं पडलं काय त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीच्या त्या राज्याचे प्रमुख जे होते त्यांनी खूप जोरात त्यांनी त्या ठिकाणी मला पाडलं. 2019च्या निवडणुकीत युतीमध्ये चंद्रकांत खैरेंचा MIMने पराभव केला आणि इम्तियाज जलील महाराष्ट्रातून MIMचे पहिले खासदार निवडून आले. आता पुन्हा खैरेंनी आपण तयार असल्याचं म्हटलंय, पण दानवेंनी आपली इच्छा बोलून दाखवली. राजनीतीमध्ये मी जसा आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही का हे विचार करतो की हेच 2 नाव शिवसेनेकडून आहे, हे नाव जे आहे भारतीय जनता पार्टीकडून आहे. मला माहीत आहे की काही सरप्राईज बॉम्ब्स पण या शहरावर पडू शकतं, काही नवीन नाव पण येऊ शकतं, काही नवीन चेहरा पण येऊ शकतं ना उसमें. तर तुम्ही मला हे सांगू नका की फक्त हे 4 नाव आम्ही दिलेले आहे हे मोठे असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नवीन नावही येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातच राजकीय समीकरण विचित्र झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर याच 2 पक्षांमध्ये बऱ्याच ठिकाणी थेट लढत आहे. तर पक्षांतर्गतच स्पर्धाही निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.